प्रत्येक बैठकीला कोण कोण उपस्थित होतं, जिथे जिथे काही लोक नाकारतायत यांचे व्हिडिओ फुटेजेस सुद्धा आहेत ना। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत माहिती समोर आली आहे। अजितदादांसोबत विलिनीकरणाबाबत चर्चा झाली असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगितलं। बैठकीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले। मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र आपल्याला या विलिनीकरणाबाबत माहिती नाही, तसे असते तर अजितदादांनी आपल्याला सांगितलं असतं अशी भूमिका घेतली। तटकरे यांनी जी भूमिका घेतली ती खोडून काढताना वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार अमोल कोल्हेंनी सर्वात मोठा पुरावा दिला। ते म्हणाले, अशोक बापू पवारांच्या पत्नी सुजाता माही पवार या घड्याळाच्या चिन्हावर लढतात। हर्षवर्धन पाटील जे आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर लढतात। मग यांना एबी फॉर्म कुणी दिले हो? सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत। आता हेच प्रदेशाध्यक्ष म्हणत असतील आम्हाला कल्पना नाही, तर त्यांनी याचंही उत्तर द्यावं ना। एबी फॉर्मवर तर प्रदेशाध्यक्षांची सही असते। या नेत्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे ऑफिशियल प्रवेश सुद्धा झालेले नाहीत। मग हे एबी फॉर्म कसे दिले तुम्ही? 16 मेला मी या चर्चेत आलो। माझा बारामती ते पुणे हा प्रवास अजितदादांसोबत झाला होता। माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीची प्रचार सभा संपून दादा आम्ही सोबत प्रवास करत होतो। विलिनीकरणाचे जे टप्पे होते त्यामध्ये मी देखील सहभागी झालो होतो। ज्या 14 बैठका झाल्यात त्यातील 11 वेळा बैठका जयंत पाटलांच्या घरी झाल्यात, पण दुर्दैवानं ज्यांच्याशी चर्चा केली आज ते आपल्यात नाहीत। मग काय चर्चा झाली होती, कशासाठी झाली होती, या सगळ्या गोष्टींविषयी बोलण्यात काही हासिल आहे असं वाटत नाही। एकूणच विलिनीकरणाच्या चर्चांबाबत परस्पर विरोधी दावे प्रतिदावे समोर येत असल्यानं राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। बैठका, एबी फॉर्म आणि नेत्यांच्या भूमिकांबाबत उपस्थित झालेले प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत। आता या प्रकरणावर दोन्ही गटांकडून अधिकृत आणि स्पष्ट भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।